मराठी भाषिकांना आपटून आपटून मारणार. कोण मारणार आहे? तर हा इशारा एका खासदारानं दिलेला आहे. जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचा हा खासदार आहे आणि तो असं सांगतोय की तुमच्यात हिंमत असेल तर महाराष्ट्राच्या बाहेर या, आपटून आपटून मारू, अशा प्रकारचा इशारा या व्यक्तीने दिलेला आहे. खरं पाहिलं तर आपण प्रथमतः नागरिक आहोत, शेवटी सुद्धा नागरिक आहोत, परंतु आपल्याकडे भाषावार प्रांतरचना आहे आणि म्हणून या ठिकाणी राज्य भाषावार प्रांतरचनेच्या आधारावर निर्माण केले आहे. मात्र इथं गरळ ओकण्याचं काम काही मंडळी जाणून बुजून या ठिकाणी करत आहेत. द्वेषाचं राजकारण काही मंडळी या ठिकाणी जाणून बुजून करत आहेत. हा महाराष्ट्र हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र हा शूरवीरांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र सर्वांना सामावून घेणारा महाराष्ट्र आहे. ते यूपीतून लोक आले तरी महाराष्ट्र त्यांना सामावून घेतो. ते बिहारमधून लोक आले तरी महाराष्ट्र त्यांना सामावून घेतो. अनेक देशातल्या अनेक राज्यांना रोजगाराचा आधार हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र ही भारताची आर्थिक राजधानी आहे. सगळ्या आर्थिक नाड्या ह्या मुंबईमध्ये आहेत आणि ही मुंबई मराठी माणसानं या ठिकाणी स्वतःचं हौतात्म्य पत्करून या ठिकाणी ही मिळवलेली आहे. ती सहजासहजी मिळालेली नाही. तर ही मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा पहिल्यापासूनचा डाव या ठिकाणी होता आणि आजही तो आखला आहे किंवा आजही अनेकांचा या मुंबईवर या ठिकाणी डोळा आहे. मात्र मराठी माणूस हा शूरवीर आहे. मराठी माणूस हा धाडसी आहे. मराठी माणसानं कधीही कोणाला जुमानलं नाही. याच प्रत्यंतर पाहायचं असेल तर त्या औरंग्याला विचारा. याच मातीत इथंच तो गाडला गेला. अगदी पानिपतावर जाऊन त्या ठिकाणी अब्दालीला विचारा की मराठी माणूस काय आहे. या महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, महाराष्ट्र हा छत्रपती राजर्षी शाहूंचा महाराष्ट्र, महाराष्ट्र हा या ठिकाणी अजिंक्य योद्धा छत्रपती संभाजीराजांचा महाराष्ट्र, हा महाराष्ट्र राजमाता जिजाऊंचा महाराष्ट्र, हा महाराष्ट्र या ठिकाणी विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र, हा महाराष्ट्र सर्व साधू संतांचा महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्राला ललकारण्याची भाषा जर कोणी करत असेल तर ही दुर्दैवी बाब आहे. या ठिकाणी मताच्या राजकारणापायी जर महाराष्ट्राला दुर्दैवी वादात हे लोक ओढत असतील तर यांना जशाचं तसं प्रत्युत्तर वेळीच देणं भाग आहे, कर्मप्राप्त आहे. अन्यथा यांची मजल वाढत जाईल. हे सांगतात, हे म्हणतात की तुम्ही कुठं टॅक्स भरताय. अहो, आता भारतातला एकही नागरिक नाही तो टॅक्स भरत नाही. अगदी भिकारी सुद्धा टॅक्स भरतोय. तो जीएसटी भरतोय. तो प्रत्येक वस्तू घेतोय तर त्यावर तो जीएसटी भरतोय. मग महाराष्ट्रीयन टॅक्स भरत नाहीत? हे कुठल्या तोंडानं म्हणता? आपल्याकडं भारतीय संविधानामध्ये अशा काही प्रोव्हिजन्स आहेत की या बिमारू राज्यांना जास्तीची तरतूद अर्थसंकल्पामध्ये केली जाते. त्यांच्याकडे उत्पन्न नसताना सुद्धा यांना वाटा दिला जातो. हरकत नाही, तो दिला तरी हरकत नाही. एवढं मोठं मन महाराष्ट्रीय माणसाचं निश्चित आहे. परंतु पुन्हा तुम्ही उलट्या टांगड्यावर करून कानात धार लावणार असाल तर तुम्हाला या ठिकाणी निश्चितच प्रत्युत्तर या ठिकाणी मिळणार आहे. कारण या ठिकाणी महाराष्ट्राचा वाटा तुम्ही खाताय, महाराष्ट्राच्या वाट्याचं तुम्ही खाताय आणि वरच्या वरून तोंडानं सांगताय की तुम्ही कुठं घर भरता. इथं महाराष्ट्रामध्ये टाटा, बिर्ला, अंबानी या ठिकाणी आहेत, जरूर हे उद्योगपती आहेत, परंतु ही त्यांच्या ज्या जमिनी आहेत त्या मराठी माणसाच्या आहेत. ती जी संसाधनं वापरतायत ती महाराष्ट्रातली वापरतायत आणि ते नफा कमवायला आले, ते उद्योगपती आहेत. त्यांचा मॅक्झिमम कामगार हा महाराष्ट्रीयन आहे. हे आपण आवर्जून या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. महाराष्ट्र इतका संकुचित कधी झालता का? कधीही झाला नाही, नव्हता आणि होणारही नाही. परंतु या ठिकाणी स्वतःच्या स्वार्थापायी जर हे लोक महाराष्ट्रीय माणसाला चुकीचं समजत असतील तर याची दखल घेणं हे आवश्यक ठरतं. बिहारचा माणूस आहे, तो महाराष्ट्रात आला, कधी आकलून लावलं कोणाला? अपवाद घडला असेल, तुम्ही मराठी बोला म्हणून, परंतु महाराष्ट्र सर्वांना सामावून घेणार आहे. महाराष्ट्र सर्वांना या ठिकाणी दिलासा देणार आहे, रोजगार देणार आहे. तुम्ही एवढं मोठ्यानं ओरडता, तुम्ही
या ठिकाणी बेंबीच्या देठापासून ओरडता, मग तुम्ही उत्तर प्रदेशचा माणूस महाराष्ट्रापर्यंत का आला हो? तिथं बगलेला लागून दिल्ली आहे, दिल्लीला का गेला नाही रोजगाराला? तो महाराष्ट्र का शोधतो? बिहारचा माणूस त्या ठिकाणी दुसरीकडे न जाता महाराष्ट्रात का येतो? तर हा सुरक्षित महाराष्ट्र आहे, हा संरक्षण महाराष्ट्र आहे आणि हा आश्रयदाता महाराष्ट्र आहे. याची जाणीव जबाबदार नेत्यांनी स्टेटमेंट करण्यापूर्वी जरूर ठेवली पाहिजे. तो कोणत्या पक्षाचा आहे हा विषय इथं गौण आहे, परंतु ही प्रवृत्ती इथं ठेचली पाहिजे, कारण ही महाराष्ट्र घातकी शक्ती आहे. या महाराष्ट्रावर डोळा जर ठेवून किंवा मुंबईवर डोळा ठेवून जर अशी वक्तव्य येत असतील तर ही अत्यंत लांछनास्पद आणि टीकास्पद या ठिकाणी आहे. जर तुम्ही म्हणताय की छत्तीसगडमध्ये खाणी आहेत, उत्तर प्रदेशमध्ये खाणी आहेत, बिहारमध्ये खाणी आहेत, महाराष्ट्रामध्ये खाणी नाहीत. कोण म्हणलं महाराष्ट्रामध्ये खाणी नाही? या तुम्हाला विदर्भात खाणी दाखवता येतील. कोणी सांगितलं महाराष्ट्रामध्ये आहे? महाराष्ट्र हा सर्वसंपन्न महाराष्ट्र आहे. दिल्लीतेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, असा प्रकारचा हा गौरवशाली महाराष्ट्र या ठिकाणी आहे. आणि म्हणून महाराष्ट्राला ललकारण्याची भाषा करू नये. इथं छत्रपतींचा गनिमी कावा ठाऊक असणारा हा 18 पगड जाती जमातींचा महाराष्ट्र आहे आणि त्याला ललकारण्याची भाषा तुमच्या राजकीय स्वार्थापायी कुणीही करू नये. म्हणजे का कुणास ठाऊक हे अचानकच रात्रीतून उठतात आणि काहीही बरळतात. अशा अनेक उत्तर भारतीय नेत्यांनी या ठिकाणी याचा विचार केला पाहिजे. हिंदीचा असेल, सगळ्याच भाषेचा सन्मान जरूर केला पाहिजे, परंतु महाराष्ट्राला ललकारू नये.